तर आज सकाळी मी नेहमीप्रमाणे 4ला उठलेलो आहे. 8 तासांची चांगली झोप झालेली आहे. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि आज सकाळचं बॉडी वेट 53.2 होतं, जे की कमी आले. सो नो प्रॉब्लेम विथ दॅट. आणि हां, आज ओट्समध्ये मी जरासं दही घातलेलं दुधाच्या ऐवजी फॉर चेंज किंवा ट्राय करण्यासाठी की कसं लागते वगैरे ते. आणि हां, वाईट लागते, खाऊ नका. ओट्समध्ये गप मिल्कच घाला. बुक रिडिंग आणि मेडिटेशन आवडलं आहे, त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आलो जिममध्ये. आज होता पुल डे, लॅट पुल डाऊननं सुरुवात, क्लोज ग्रिप. आणि त्यानंतर आज होता रिस्टार्ट डे 163. आणि मी टी-बार रोज घ्यालो आहे, कारण की रोईंग एक्सरसाइज मला जरा प्रॉपर जमेनाशी झाल्या. सो एक नवीन एक्सरसाइज ॲड केले. हायपर एक्सटेन्शनमध्ये काय प्रॉब्लेम नाही, ती एक्सरसाइज प्रॉपर आहेच. आणि बायसेप मारताना आज मी कतई लेझी वर्क केले, म्हणजे आज मी प्रॉपर बायसेपला हिटच केलं नाही आहे. मला खूप आळस आलता, सो सॉरी, पण आज व्यवस्थित झालं नाही. हां, खरं पोझिंग घरी येऊन करालो आहे, पोझिंगचा प्रयत्न करालो आहे. व्ही टेपर लुक बऱ्यापैकी झाला आहे. खरं अजून पण लॅट स्प्रेडला मला प्रॉब्लेम येतात. म्हणजे लॅट्स हा माझा कंटिन्युअस वीक पॉईंट राहिला आहे. आणि हा जोपर्यंत फॅट लॉस संपत नाही तोपर्यंत मला हे माझं विकनेस घेऊन चालायला लागणार आहे, कारण की बल्कमध्येच हे लॅट्स ग्रो होणार. आणि हां, आज पोस्ट वर्कआउटमध्ये बॉल्ड एग्स होती, कारण की कॉलेजला जायचं होतं. आणि त्यानंतर कॉलेजनं आलो. हां, केसांकडं कोण बघू नका, पावसात भिजत आलो होतो, त्यामुळं परत एकदा बॉइल्ड एग्स आणि फिश ऑइलची सप्लिमेंट घेतलेलीच होती. त्यानंतर आज होती अप्पर ॲप्स इझिली हिट होतात, त्यामुळे त्यांचे रिपिटेशन पण जास्त घेतले जातात. आणि त्यानंतर प्रोटीनवाले दही खाऊन आजच्या दिवसाच्या टोटल 13,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.